हॅलो नमस्कार सर्वांना. मी ज्योती कांबळे बोलते. आज बघा, आज पण मी कामावर गेलते. मग कामावर जाऊन येईपर्यंत नव्हतेच, ते घरी नव्हतेच, पण आता आले न का काम करणार, पण आता आले. पण ते आज काय सुद्धीवर आहेत. सुद्धीवर म्हणजे ना, ते काय पेलेले नाहीत, म्हणून थोडं चांगलं वाटतंय. मला पण वाटतं असंच राहा वाटतंय. ते झालं की महाग 10-20 दिवस तसले असतात महिन्यामधून, आणि कधी तर सुद्धीवर एखादा दिवस वाटतंय, तरी त्यालाच समाधान म्हणून. चांगले दिवस कधी येतात काय मला माहिती नाही, त्यालाच समाधान म्हणत असते मी. आता सध्या आले आहेत घरी. मग तर काय तेवढं टेन्शन नाही, आज टेन्शन वाटत नाही. एक एक दिवशी तर असं एका मिनिटात कुठं निघून जाऊ असं लय जाजवल्यासारखं होते मी. समजा घरचं बघावं लागेल, ह्यांचं सगळं डोक्याला टेन्शन, काहीच कळत नाही असं होतंय. पण आज नाही. मी कसं तुम्हाला माझे पहिल्यापासून व्हिडिओ बघा, मी खोटं काहीच बोललेलं नाही आणि खोटं काहीच दाखवत नाही. ज्या दिवशी टेन्शन असलं तर टेन्शन म्हणणार, नाही तर नाहीच म्हणणार. मग तर आज काहीच टेन्शन म्हणजे काहीच म्हणजे तेवढं आज टेन्शन नाही, त्रास होत नाही मला. खरंच मी असंच सुखी राहो. ज्या माणसाला सुख आहे ते माणूस सुखच म्हटलेलं पाहिजे, विनाकारण दुःख म्हणून घ्यायचं नाही. खरंच चांगल्या जीवनाला बद्तर जीवन म्हणायचं नाही. खरंच आता अशात लई माझी हाल झाली. पण सध्या तर आज तर नाही काही टेन्शन डोक्याला. निवांतपणे बसले. तरी इंस्टाग्रामला व्हिडिओ दररोज मी टाकल्याशिवाय राहत नव्हते. म्हणजे मोबाईलचं प्रॉब्लेम असल्यामुळं मी इंस्टाग्रामला पण व्हिडिओ बनवत नाही. इकडे एक व्हिडिओ छोटासा बनवून टाकावं म्हणून बनवते मी. कसं तरी मोबाईल चालवते, म्हणजे माझा मोबाईल हँगच पडते, चलत नाही. त्याच्यामुळं मी कसं तरी व्हिडिओ बनवत व्हिडिओ टाकायचं. इंस्टाग्रामला पण चालू करीन. सध्या तर बंद आहे. आणि ज्यांनी इंस्टाग्रामला बघत होते खरंच त्यांनी यूट्यूबला व्हिडिओ माझे बघा. आता सध्या मी इकडंच टाकते, तिकडचं बंद केलं व्हिडिओ टाकणं. म्हणजे नाही कसं मोबाईलच चलत नाही, हँग पडलेला आहे. त्याच्यामुळं मी कसं तरी यूट्यूबला बोलायचं म्हणून, थोडं सांगायचं म्हणून मी यूट्यूबला कसं तरी टाकते. म्हणजे माझा मोबाईल तेवढं चलतच नाही. त्याच्यामुळं काय होत असेल ह्यांना. आज कसं मी सुख म्हणजे चांगलं गपचिप असल्यावर गपचिप म्हणते की असंच राहायचं. मी म्हणते उलट मी आज न कामाला जाताच घरी तसं न पेना त्याल्यावर मी खुश झाले. कामाला नाही तर नाही, मी सांभाळते, कामाला नाही तर नाही. पण नाही पेऊन आलं तर माणसाला कसं सुख समाधान राहतंय. माणसाला किती त्रास झालं तर घरी त्या माणसाला फोन लावलं तर कदर राहत नसतंय घरची. घरी काय झालंय म्हटलं तर ते माणूस येत नाही. मग अशा माणसाला काय करायचं सांगा. असं माणसाला किती टेन्शन येत आहे. उद्या काय झालं गेलं, आपल्याला सुख आहे दुःख आहे, कशालाच ह्या माणूस नाही, कसं करावं म्हणून लय टेन्शन येतं आहे. खरंच लय टेन्शन येतं आहे. आणि नक्की जर दारू सुटायचे तरी मी आता कशासाठी म्हणजे एवढे वर्ष सण करून करून माणसानं किती सण करावं, आपलं तेच चालू आणि दुसऱ्यानं उगाच सण करावं होत नाही, खरंच होत नाही. तर बघू सुटली तर बरंच झाली. आणि त्याच्यामधून तुम्हाला बी कुणाला नक्की सुटावं अशी जागा माहिती असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. लास्टचं एक मी प्रयत्न करते आणि लास्टचं एक कोशिश करून बघते. लास्टचं एक बार मी नेते तिथं, मग मला नक्की कमेंटमध्ये तुम्ही सांगा. तर बघू, तुमच्यामुळे पण सुटली असलं तर चांगलीच गोष्ट आहे. तुम्हाला कुठं माहिती असली तर मला ते पण सांगा. एक बार लास्टचं तेवढं एक प्रयत्न कर.